आज आपण इथं फायर आणि सेफ्टीच्या ट्रेनिंगसाठी जमा झालेलो आहे. तुमच्यामध्ये कोणत्या व्यक्तीने आतापर्यंत फायर एक्सटिंग्विशर यूज केले? सोमाने. केलाय. कोणता फायर पावडर. त्याच्यावर एक कोड असतो, कधी बघितला का? कोड असतो, मोठा अक्षर. तो ABC नावाचा कोड राहतो. एबीसी चा अर्थ माहिती आहे? ABC म्हणजे एक लिक्विड ॲसिड पावडरचा प्रकार आहे. जसं माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. अन्न, ऑक्सिजन महत्त्वाचं आहे. बरोबर. जर माणसाला जर ऑक्सिजन, त्यानंतर अन्न आणि पाणी हे 3 गोष्टी जर भेटल्या नाही, माणूस जिवंत राहील का? नाही राहणार. फक्त पाणी दिलं नाही ते 2 महिने 3 महिने राहील, त्यानंतर बरोबर. तसंच आग लागण्यासाठी पण 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हा फॉर्म्युला तुम्ही जगात कुठं पण कधी चेंज नाही होत. आग लागण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: हीट, फ्यूल आणि ऑक्सिजन. या 3 गोष्टी जेव्हा एकत्रित येत आहे तेव्हाच आग लागते. उदाहरणार्थ हे फ्यूल आहे. ते फ्यूल कोणतं पण असतं, सॉलिड, लिक्विड, गॅस, मेटल, कोणतं पण असतं, ते फ्यूल आहे. ऑक्सिजन भेटतंय. या ड्रमला जर तुम्ही हीट दिली ते काय होईल? काय होईल? हीट दिल्यावर आग लागेल. बरोबर. या 3 गोष्टी महत्त्वाच्या. जर समजा ऑक्सिजन आहे, फ्यूल आहे आणि हीट नाही, तर आग नाही लागली. म्हणजे 3 गोष्टी जवळ एकत्रित होत नाही त्यावर आग लागत नाही. त्याला बोलतात ट्रायंगल ऑफ फायर, म्हणजे आगीचा त्रिकोण. कळालं? नक्की. आग लागण्यासाठी कोणत्या गोष्टी? बोला. एक 3 गोष्टी. याला काय बोलतात? ट्रायंगल ऑफ फायर किंवा आगीचा त्रिकोण. ठीक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फायर, म्हणजे आगीचे पण प्रकार असतात. जसं गाड्यांमध्ये प्रकार आहे, झाडांचे प्रकार आहे, फळांचे प्रकार आहे. बरोबर. तसंच आगीचे पण प्रकार असतात. A, B, C आणि D. आगीचे 4 प्रकार असतात. किती असतात? 4. A म्हणजे सॉलिड. सॉलिडमध्ये काय काय येतं? कागद, कोळसा, पेपर, लाकूड. कळलं? त्यानंतर A क्लाससाठी एक स्पेशल फायर एक्सटिंग्विशर. सॉलिडची फायर, सॉलिड फायरसाठी एक स्पेशल फायर एक्सटिंग्विशर, त्याला बोलतात वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे कागद, कोळसा, लाकूड, त्यानंतर पाला, काकड वगैरे जो असतो त्याच्यासाठी वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर पण यूज करायचं. का? समजा पावडर टाईपचं तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज केला, आग तर विझत, बट त्याच्यामध्ये हीट असणार. ते हीटमुळं काय होतं? ऑक्सिजन पण भेटत आहे. आपण गेल्यानंतर तिथून गेल्यानंतर परत ती आग लागू पण शकतो. तर त्याच्यासाठी वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर. त्यानंतर बी म्हणजे लिक्विड फायर. आता लिक्विड फायरमध्ये काय काय येतं? डिझेल, पेट्रोल, केरोसिन, बरेचसे काही जे ज्वलनशील हे चालते, ऑइल वगैरे लागतं, हे चालते. बरोबर. यांना आग लागते. हे कोणत्या क्लासमध्ये आले? बी क्लासमध्ये. बी क्लाससाठी एक स्पेशल फायर एक्सटिंग्विशर, त्याला बोलतात फोम टाईप फायर एक्सटिंग्विशर, मेकॅनिकल फोम. त्याच्यामध्ये वॉटर प्लस त्याच्यामध्ये फोम नावाचं लिक्विड असतं, प्लस त्याच्यामध्ये नायट्रोजन पण असतं. नायट्रोजन कशासाठी असतं? म्हणजे लिक्विड जे वॉटर आहे हे प्रेशरने बाहेर पडावं फायर एक्सटिंग्विशर, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं. समजा लिक्विड फायर आहे, लिक्विड फायरमध्ये तुम्ही वॉटर यूज करशील का? बरं यूज करता? जास्त होईल, आग वाढेल. बरोबर. पण का वाढेल? पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो. बरोबर. दुसरा पॉईंट सांगा. चुकलं तर चालेल, फक्त चांगलं आहे. ऑइल मध्ये
खाली जाऊ शकतो. हे सूत्र पाहिजे. नंतर जे पाणी जे असतं, वॉटर जे असतं याला वजन असतं. कधी पण बघा, जर तुम्ही पेट्रोलची बॉटल घेतली, तुम्ही पेट्रोल भरा, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी होतं. पाणी काय होईल थोड्या वेळात, पाणी खाली येईल, ते लिक्विड असतं, ते पेट्रोल वगैरे आहे ते वरती जाईल. का लिक्विड जे असतं, पेट्रोल डिझेल वगैरे जे असतं, याला वजन नसतं, हे हलका असतं, बरोबर. म्हणजे पाणी असतं, पाणी जड असतं. जेव्हा आपण लिक्विड फायरवर वॉटर जेव्हा यूज करतो, तर पाणी काय प्रयत्न करतं, आम्हाला लिक्विडच्या खाली जायचं आहे, आणि लिक्विड काय प्रयत्न करतं, आम्हाला वरती यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आग न विजता आगीचा जो मार्ग होतो. कळालं नक्की. त्यानंतर सी म्हणजे गॅस. आता जो सी क्लास आहे, पहिले अजून इलेक्ट्रिक फायर होतं, बट आता सी क्लासमध्ये 2 फायर. सी क्लासमध्ये आहे गॅस फायर, त्यानंतर इलेक्ट्रिक फायर. आता गॅसमध्ये काय घ्यायचं, LPG येतो, तो आपण भारत गॅस वापरतो तो येतो, त्यानंतर गोबर गॅस येतो. म्हणजे जे जळणारे गॅस आहे, गॅस खूप प्रकारचे येतात. नायट्रोजन पण आहे, CO2 पण आहे, बरोबर. पण हे जळते का, हे जळते नाही. जे जळणारे गॅस ते फक्त त्याच्यासाठी एक स्पेशल फायर एक्सटिंग्विशर, इलेक्ट्रिक फायरसाठी आणि गॅस फायरसाठी. त्याला बोलत्या CO2. आपल्या इथं अवेलेबल CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हे काय काम करतं, कार्बन डायऑक्साईड माहिती आहे, ऑक्सिजन कमी करतात, ऑक्सिजन कमी करतं. बरोबर. आता एखाद्या रूममध्ये जर तुम्ही CO2 यूज केला, तिथे एखाद्याला बंद केलं, काय होईल, ऑक्सिजन त्याच्यामुळे काय होईल, त्याचं मृत्यू होऊ शकतो. तसंच आगीला पण जर ऑक्सिजन नाही भेटला तर आगीचा पण मृत्यू होईल. त्याच्यासाठी CO2 काही फायर एक्सटिंग्विशर हा गॅस फायरसाठी इलेक्ट्रिक फायरसाठी यूज होतो. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिक फायरसाठी अजून एक फायर एक्सटिंग्विशर आहे, आता लेटेस्ट आपले त्याला बोलत आहे क्लीन एजंट. कोणता, FK क्लीन एजंट. याच्यामध्ये 2 प्रकार होते, FK क्लीन एजंट, FK क्लीन एजंट. याच्यामध्ये 2 प्रकार होते. HFK पण होतं, HFK आता बंद झालेलं आहे. आता फक्त FK क्लीन एजंट. 99% हे मोठे मोठे जिथं पॅनल जास्त असतात तिथे ही सिस्टम लावली जाते. तिथं फायर एक्सटिंग्विशर इन्व्हॉल्व नसतो, डायरेक्ट ट्यूब सपरेशन असतं. जुन्या पॅनलमध्ये एक ट्यूब भेटतो, जसं आपल्या नळाचं पाईप कसं असतं, बारीक ट्यूब असतं. जुन्या पॅनलमध्ये भेटते, तिथं तिथं आग लागण्याची शक्यता असते. त्यानंतर एंडिंगला त्याला अजून एक प्रेशर घेतो, त्याला बोलतं एंड ऑफ प्रेशर गेज. जो फायर एक्सटिंग्विशर असतो तिथे एक प्रेशर गेज असतो, त्याला बोलतं स्टार्ट ऑफ फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे दोन्ही प्रेशर सेम दिसतं. जेव्हा आपण जो फायर एक्सटिंग्विशर ट्यूब सपरेशन लावतो, ती लावल्यानंतर त्याचा जो वॉल असतो तो ऑन करून दिलेला असतो. कशासाठी, समजा इलेक्ट्रिक पॅनलमध्ये जर शॉर्ट सर्किट वगैरे जर झाला तर ती ट्यूब असते, ती ट्यूब तिथं पंक्चर होईल, तिथल्या तिथं ती फायर हे फक्त इलेक्ट्रिक. ॲक्च्युली ते जे लिक्विड आहे, ते लिक्विड एवढं फास्ट आहे, ते जर समजा आता तुम्ही यूज केलं इथे, तर त्याला लगेच 1 ते 1.5 सेकंद लागेल गायब होतं. लिक्विड दिसत नाही. ते लिक्विड जेव्हा येतं तेव्हा ते असं पाण्यासारखं, जेव्हा ते फायर एक्सटिंग्विशरच्या बाहेर पडतं, ऑक्सिजनच्या वाफा देतं, ते लगेच गायब होतं. कळालं. त्यानंतर टी म्हणजे मेटल फायर. तर मेटल फायरमध्ये काय केलं, खूप सारे प्रकार मेटलमध्ये. MS झालं, CI झालं, त्यानंतर सोनं, चांदी, पितळ, तांबे, खूप सारे. ते प्रत्येक मेटल आहे, प्रत्येक मेटलसाठी एक स्पेशल काउंटर होतं. त्याला बोलते त्याच्यासाठी पण एक स्पेशल फायर एक्सटिंग्विशर आहे. त्याला बोलते D क्लास फायर. कोणता, D क्लास फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे समजा तुमची कंपनी, तुमच्या कंपनीमध्ये समजा चांदी किंवा तांबा बनतो, त्याच्यासाठी फायर एक्सटिंग्विशरचं नाव D क्लासच राहील, बट त्याच्यावरती जी पावडर आहे ती पावडर फक्त त्यालाच चालते. कळालं. त्यानंतर कोणता पण फायर एक्सटिंग्विशर यूज करताना सर्वात पहिले फायर एक्सटिंग्विशरला एक तुला प्रेशर गेज दिला असतो, दिसतोय का,
हा जो काटा असतो हा सेंटरलाच पाहिजे. हा सेंटरलाच पाहिजे म्हणजे ग्रेनमध्येच पाहिजे. 15 kgच्या प्रेशर माहीत पाहिजे. समजा तो 30 kg प्रेशरला गेला आहे म्हणजे हाय प्रेशरला. हाय प्रेशर आम्ही कधी देतो जेव्हा बॉडीची हायड्रोलिक टेस्टिंग आम्ही करतो तेव्हा हाय प्रेशर. आणि जर 0वर आहे म्हणजे प्रेशर नाही. समजा आता आजड लागतोय तुम्हाला आणि प्रेशरच नाही त्याच्यामध्ये जी पावडर आहे ती बाहेर पडेल का? नाही पडणार. का नाही पडणार? प्रेशरच नाही म्हणून बाहेर पडणार. त्यानंतर फायर एक्सटेन्शन यूज करताना प्रेशर गेज बघितला. यूज करायच्या अगोदर सर्वात पहिले कोणती आग येते ओळखायची. जसं मी तुम्हाला आता आगीचे प्रकार सांगितले ABCD बरोबर. जसं आग कोणती आहे ते ओळखायची. नाही तर बरेचसे लोक काय करतात आग लागली आहे पाणी घेतली ओढते त्याने काय होतं काही काही वेळेस आग भडकून पण जाते. जसं समजा लिक्विडची फायर आहे कोणी गायगाईमध्ये गेलं पाणी ओतलं लगेच ती आग भिजणार तर उलटा आग भडकून. ओके. त्यानंतर सर्व कोणतं पण फायर एक्सटेन्शन जो असतो समजा त्याच्यावर बॉडी सिस्टम काहीच नाही. फायर एक्सटेन्शन कसा ओळखायचा माहिती आहे बरोबर. स्टिकर वगैरे काहीच नाही पण तुम्हाला ओळखायचं असेल तर हा इलेक्ट्रिक फायरला चालतो किंवा हा फायर एक्सटेन्शन लिक्विड फायरला चालतो किंवा हा फायर एक्सटेन्शन ABC आहे असं ओळखायचं कसं माहिती आहे का? प्रत्येक फायर एक्सटेन्शनची जी नोझल असते वेगळी. प्रत्येक फायर एक्सटेन्शनची जो होस पाईप असतो त्याची नोझल जी असते त्याची नोझल असते वेगळी असते. आता हा ABC टाईप फायर एक्सटेन्शन याची नोझल एवढीशी. CO2 जर असला त्याची नोझल मोठी असते बरोबर. जर मेकॅनिकल फोन जर असला त्याची नोझल एवढी असते. कशी असते जशी आता आपली पिपाणी वगैरे कशी असते कशी असते. कशासाठी तर तिला जर ऑक्सिजन नाही भेटला तर त्याच्यामधून फ्लोम बाहेर येणार म्हणजे फेस तयार होणार. फक्त वॉटर ते लिक्विड बाहेर आहे. ॲक्च्युली विषय काय असतो फोम तयार झाला पाहिजे लिक्विड फायर. आता लिक्विड फायर जी असते त्याच्यावर पाणी ओतलं आग भडकल बरोबर. तो आपला साताचा फेस राहतो तुम्ही असा हाताला तेवढं मारलं तरी होऊ शकता. त्याला वजन आहे का? नाही. त्याच्यासाठी स्पेशल तो लिक्विड फायरसाठी यूज होतो. आणि फायर एक्सटेन्शन यूज करताना कधी पण आगीच्या विरुद्ध दिशेने तो करायचा. समजा इथं आग लागलेली तुम्ही आग अशी तुमच्याकडे येते तुम्ही आगी समोर जाऊन जर उभे राहिले तर फायर एक्सटेन्शन जर यूज केला त्याने काय होईल आग तर विझणार आहे असं नाही का आग नाही विझणार बट त्याच्यामुळे तुमची पावडर बाहेर पडत ते आपल्या नाकात होतात जाईल जेणेकरून आपल्याला सर्दी कळलं. त्यानंतर यूज करताना सर्वात पहिले हे जे सील असतं हे सील तोडायचं. हे इझिली जर तुम्ही असं ओढलं तर हे सील तुटणार आहे. नाही कसं तुटलं ही जी सेफ्टी पिन असते ही जी सेफ्टी पिन आहे ही फक्त गोल फिरवायची. गोल फिरवल्यानंतर काय होईल हे सील तुटून जाईल. सील तुटल्यानंतर ही सेफ्टी पिन बाहेर काढायची आणि एक पोझिशन घ्यायची कधी कधी करतायची. एक पाय मागं पाहिजे तुमचा एक पाय पुढं पाहिजे. कशासाठी तर प्रत्येक फायर एक्सटेन्शन हा हलका नसतो. आता तुमच्या इथे 99% 9 kgचे लेडीज जेंट्सला पण उचलता आले पाहिजे लेडीजला पण उचलता आले पाहिजे. त्याच्यासाठी एक पाय मागं घ्यायचा एक पाय पुढे घ्यायचा जेणेकरून आपल्या हाताच्या किंवा आपल्या शरीराच्या सेंटरमध्ये वजन येतं आणि इझिली आपण त्याला ऑपरेट करू शकतो. त्यानंतर उचलल्यानंतर 1 ते 1.5 मीटरच्या अंतरावर थांबायचं आणि फायर एक्सटेन्शन यूज करताना या नोझल कशीच पकडायचं. कळालं? या नोझल कशीच पकडायचं. त्याचं कारण काय तर जेव्हा पावडर प्रेशरने बाहेर पडते तेव्हा हा हाऊसपाईप असा हलकू शकतो. त्याच्यासाठी नोझल हलवा. कळालं? कोणाला काही विचारायचं आहे? ऑर्डर नाही क्वेश्चन चांगलं. कोणाला काही विचारायचं आहे का? मी तेच विचारलं तर मी तुम्हाला सांगितलं खड्डा
हो. पण आम्ही पण आता इयरली चेकिंग करायला येतो ना, याच्यामध्ये जी पावडर असते महत्वाची असते, प्रेशर तर दिसतोय, ती पावडर आहे, त्या पावडरची दगड वगैरे चेक करावं लागतं. मिनिमम 5 वर्ष पावडरला काही आता समजा हा ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर हा कोणत्या कोणत्या आगीवर चालतोय माहिती? सांगितलं ना हे मध्ये तुला तर चालेल मला काही कोरडे आग लागेल कागद कचरा लाकूड क्लास सांगा क्लास जसे तुम्हाला आगीचे प्रकार सांगितले क्लासिफिकेशन ऑफ ए फायर मध्ये लाकूड कोणतं येईल, बी मध्ये डिझेल पेट्रोल येईल, शेवटच्या स्टेपला इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आणि गॅस बरोबर. त्यानंतर मेटल. मेटल पण कोणती पण आग विझल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सॉलिड लिक्विड मेटल किंवा गॅस कोणती पण फायर असते, फायर आपण फायर एक्सटिंग्विशरने विझवल्यानंतर त्या आगीवर शेवटला तुम्हाला पाणी वगैरे येतं. त्याचं कारण काय असतं, हीट कंटिन्यू असते बरोबर. ही हीट दिसते का, हीट कधी दिसत जेव्हा तिला आपण थंड करतो, थंड केल्याशिवाय ही हीट जात नाही. त्याच्यामुळं सॉलिड लिक्विड गॅस मेटल कोणती पण आग असू दे, ही आग विझवल्यानंतर आपल्याला त्या आगीला थंड करायचं. ओके. हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे त्याला बोलतात ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर. कोणता? A म्हणजे सॉलिड, B म्हणजे लिक्विड, C म्हणजे गॅस, इलेक्ट्रिक. ओके. कळालं सर्वांना? आता आपल्याला इथं आग लावायची एक छोटीशी, तुम्हाला सर्वांना हा फायर एक्सटिंग्विशर यूज करायचा. ओके. नाही ॲक्च्युली काय असतं तिथे ना कधी साखर बनवलेलं आहे, प्रेशरने जेव्हा पावडर बाहेर पोझिशन चुकीची आहे तुमची. एवढा विचार करायचा तोपर्यंत आग पडतो. सेफ्टी पिन काढायची. हो त्याला काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण संपूर्णच द्यायचं, कारण हळूहळू नायट्रोजन निघून जातो. पाय पुढे चला चला पटापट. कोण कोण आहे?